लाडकी बहीण योजनेच्या जवळपास आता 2 हप्ते स्थगित झालेले आहेत. 2 हप्ते प्रलंबित आहेत. त्यापैकी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा तुमचा 17वा हप्ता आणि 18वा हप्ता मग कधीपर्यंत भेटू शकतो. 2 हप्ते तुम्हाला एकत्रित आल्यास या ठिकाणी आनंदाची बातमी भेटू शकते. कारण की बघा, तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमध्ये प्रलंबित राहिलेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता देखील आता डिसेंबर महिना पूर्ण संपत आलेला आहे. आता 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची तुम्हाला या ठिकाणी ही गुड न्यूज भेटू शकते. 3000 रुपये एकत्रित देखील दिले जाऊ शकतात. त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती आहे बघा. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याच्या हप्त्याची मोठी प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. डिसेंबर महिना संपत आला असतानाही अद्याप 2 महिन्याचे पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजगी व्यक्त केली जाते. बघा, जवळपास डिसेंबर महिना आता या ठिकाणी संपलेलाच आहे, तर त्याही महिन्याचे तुम्हाला पैसे प्रलंबित राहिलेले आहेत. मात्र महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्याकडून दिलेल्या माहितीनुसार लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे, जमा होणार आहे असं बोललं जात आहे. तर बघा, मग तुमचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्रित 3000 रुपये भेटू शकतात. तुम्हाला हे वाटतं का 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये यावे? कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी हो म्हणून नक्कीच सांगा. या ठिकाणी आचारसंहिता सध्या नगरपालिकेची लागू आहे. याची निवडणूक प्रक्रिया जी आहे 16-17 तारखेला संपेल. त्याच्यानंतर हे तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिले जाण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. एक तर नोव्हेंबरचे 1500 रुपये वेगळे दिले जाऊ शकतात आणि डिसेंबरचे वेगळे, असे टप्प्याटप्प्याने 2 वेळेस तुमचं वाटप केला जाऊ शकतो. मग देखील अशाच पद्धतीने प्रलंबित राहिलेले हप्ते टप्प्याटप्प्याने वाटप केले होते किंवा एकत्रित 3000 रुपये देखील तुम्हाला एकदाच दिले जाऊ शकतात. याच्याबद्दलची अजून नवीन अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. परंतु आता डिसेंबर महिना संपलेला आहे, म्हणजे 2 हप्ते तुमचे प्रलंबित आहेत हे तुम्हाला जानेवारी मध्ये आता भेटू शकतात. तेही 17 तारखेनंतर याची प्रोसेस होऊ शकते. आचारसंहितेचा जर या योजनेवरती परिणाम होत असेल तर मग 16 किंवा 17 तारखेला आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर मग तुमचे हे पैसे जे आहे वाटप करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू केली जाऊ शकते. त्याबद्दल लवकरच आता महिला आणि बाल विकास मंत्री अपडेट देऊ शकतात. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची पोस्ट स्वतः महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता मिळालेला नाही, त्यामुळे हा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना 3000 रुपये भेटणार की जानेवारी पर्यंत एकूण 4500 रुपये भेटणार? या संदर्भातील महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. कारण की बघा, नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर महिनाही संपलेला आहे, परंतु अजूनच या ठिकाणी 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला नाही. तर मग डिसेंबर महिन्याचाही हप्ता अजून बाकी आहेत. असे 2 हप्ते या ठिकाणी तुमचे थकीत आहेत. कारण की मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं, प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो लेट होताना दिसतोय. मग आता या ठिकाणी 2 हप्ते सलग या ठिकाणी थकीत आहेत. बघा, आतापर्यंत या ठिकाणी काही 2 हप्ते थकीत राहिलेले नव्हते, परंतु यावेळेस 2 हप्ते सलग थकीत राहिल्यामुळे मग तुम्हाला एकूण 3000 रुपये भेटणार आहेत का की पुढे जानेवारीचे देखील या ठिकाणी त्यामध्ये ऍड होऊन तुम्हाला 4500 रुपये भेटतील? कारण की बघा, जानेवारी मध्ये देखील अजून या ठिकाणी आचारसंहिता लागू शकते. नगरपालिकेच्या निवडणुकाची आचारसंहिता जर आपण बघितलं 16 जानेवारी पर्यंत आहे. त्याच्यानंतर देखील पुढे अजून ज्या राहिलेल्या निवडणुका आहेत त्याची देखील आचारसंहिता जर लागली तर मग जानेवारीचाही हप्ता या ठिकाणी थकीत राहतो की काय, असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. त्याच्यामुळे मग या ठिकाणी डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये भेटतील का? या ठिकाणी डिसेंबर असेल, जानेवारी असेल आणि नोव्हेंबर असेल, असे एकूण 4500 रुपये भेटतील का, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. त्याचीच माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल. तर बघा, आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ या महिलांना मिळणार की नाही अद्याप प्रश्न नाही. कारण की तुमची ई-केवायसी जी आहे ती तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची तुम्ही पात्र असाल तर एका वेळेस तुमचा लाभ होऊ शकतो. मात्र या ठिकाणी ई-केवायसी न केल्यास तुम्हाला पुढे येणारे लाभ जो आहे तो त्याच्यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता असू शकते. त्यापूर्वी हप्त्याचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता असू शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ई-केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर ही तुमची अंतिम तारीख आहे. याची तारीख अजून त्यांनी त्यांच्या पोस्टामध्ये कुठलीही माहिती दिलेली नाही. जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली
जाईल तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे. तुमचा लाभ तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो, नेमकी काय प्रोसेस चालू आहे, तर GR आलेला आहे. फक्त नोव्हेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्याबाबतचा, अजून डिसेंबर महिन्याचा GR जर या ठिकाणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आला तर एकंदरीत तुमचे 3,000 रुपये देखील तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये भेटण्याची शक्यता असू शकते. जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना अशीच अपडेट पाहायला मिळत राहील.